गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण घातांक प्रकरण पाहतोय. आता काल आपण घातांकाचा नियम पाहिला आणि त्याच्यावर नमुना उदाहरणे आणि स्वाध्याय 10.1 मधील सर्व उदाहरणं सोडवली. आता थोडीशी मी या घातांकाच्या नियमाची पुन्हा उजळणी घेतो. बघूया. हा पहिला घातांकाचा नियम. पाया समान घ्यायचा आणि घातांक भिन्न घ्यायचा आणि अशा दोन घातांकित संख्येचा गुणाकार करायचा. मग गुणाकार असला की घातांकाची काय होते? बेरीज होते. हा पहिला घातांकाचा नियम आपण पाहिलेला होता. आता दुसऱ्या नियमामध्ये पाया हा समानच आहे आणि घातांक हा भिन्न आहे. फक्त काय करायचं इथं समजा मी भागिले घेतलं तर इथं वरची वजाबाकी होणार घातांक स्थानी असणाऱ्या संख्यांची. कोणत्या केसमध्ये? जर पहिला घातांक हा दुसऱ्या घातांकापेक्षा मोठा असेल तर. आता ही डावी बाजू मी आहेच लिहिली. फक्त इथं काय करतोय, दुसरा घातांक पहिल्या घातांकापेक्षा मोठा दिलेला आहे. अशा कंडिशन मध्ये 1/a चा मोठा घातांक वजा लहान घातांक हा नियम वापरायचा होता. त्यानंतर पुढं पाया भिन्न दाखवतो पहा आणि घातांक समान दाखवतो आणि मध्ये दोघांचा काय आहे? गुणाकार. आता उजव्या बाजूला जो समान घातांक आहे तो एकदाच लिहायचा आणि पायांचा गुणाकारात आपण कंसामध्ये लिहायचं या पद्धतीनं. त्यानंतर पाचवा नियम. इथं पण घातांक काय लिहायचा? भिन्न लिहायचा. पाया भिन्न लिहायचा, घातांक सेम. फक्त इथं भागिले करतो मी. मग काय होणार पहा? a भागिले म्हणजे छेद आणि जो घातांक सारखा आहे तो एकदाच लिहिला. त्यानंतर पुढं घातांकाचा घातांक म्हणजे a चा m आणि त्याचा n. ह्या घातांकाचा गुणाकार होतो. घातांक स्थानी लिहूया. m आणि n चा काय येणार? गुणाकार येणार. आता पाया कोणताही असू द्या, जर घातांक 0 असेल तर त्या घातांकित संख्येची व्हॅल्यू ही 1 असते. आणि शेवटी a चा समजा ऋण m असा घातांक असेल तर तो छेदात गेल्यानंतर काय होतो? धन m होतो. अशा पद्धतीने आपण हे 8 काय पाहिलं होतं? घातांकाचं नियम पाहिलेलं होतं. आणि या नियमावर आधारित आपण स्वाध्याय सोडवतोय. आता अजून एक सांगतो पहा. एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. 5/7 हा पाया आहे आणि त्याचा घातांक -8 असा आहे. आता मी तुम्हाला विचारलं याची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितले गुणाकार व्यस्तामध्ये आहे अशी संख्या कुठली लिहायची? तर छेदामध्ये लिहायची. आहे अशी संख्या कुठे लिहायची? छेदामध्ये. ही झाली गुणाकार व्यस्त संख्या. पण हे -8 छेदातलं जर अंशामध्ये आणलं तर ते काय होतंय? -8. म्हणजे इथं काय तुमच्या लक्षात येणार? गुणाकार व्यस्त काढताना घातांक जर ऋण आहे तो जर धन घेतला तरी सुद्धा ती गुणाकार व्यस्त संख्या बनते याप्रमाणे. आता आपण स्वाध्याय 10.2 सोडवूया. स्वाध्याय 10.2 प्रश्न पहिला. a चा घातांक x आणि ब्रॅकेटचा घातांक y - z
प्लस सॉरी गुणिले ब्रॅकेटमध्ये ए चा घातांक वाय आणि ब्रॅकेटचा घातांक झेड मायनस एक्स गुणिले ए चा घातांक झेड आणि ब्रॅकेटचा घातांक एक्स वजा वाय याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आता इथं कोणता नियम वापरायचा पहा, हे महत्वाचं आहे. नियम कोणता वापरायचा? इथे नियम कुठेतरी बाजूला लिहून देतो पहा. ए चा घातांक m आणि कंसाचा घातांक n. घाताचा घातांक असला की त्या घातांकित संख्येचा गुणाकार होतो. म्हणजे m आणि n चा काय होणार? गुणाकार होणार. या पद्धतीनं ह्या x चा आणि ह्या y वजा z चा काय होणार? गुणाकार होणार. मग x न y ला गुणा xy वजा x न z ला गुणा xz गुणिले आता इथं y न ह्या z वजा x ला गुणायचं. y न z ला गुणलं yz, y न x ला गुणलं yx किंवा xy लिहिलं तरी चालतंय गुणिले आता ह्या z न ह्या x मायनस y ला गुणायचं. मग z न जर x ला गुणलं zx किंवा xz आणि z न y ला गुणलं zy किंवा त्यालाच आपण yz असं म्हणू शकतो. आता पहा इथं तिन्ही घातांकित संख्येचा पाया समान आहे बघा. इथं पण a आहे, इथं पण a आहे आणि इथं पण a आहे. म्हणजे समान पाया आहे. मग समान पाय असल्यावर नियम कुठला वापरायचा? बघा मी तो वर नियम लिहितो. a चा m गुणिले a चा n बरोबर गुणाकार असला की वरची बेरीज होते म्हणजे m प्लस n. अगदी याच पद्धतीने आपण तीन घातांकित संख्येचा पाया समान आहे. म्हणजे या घातांकाची आणि या घातांकाची आपण बेरीज लिहूया. म्हणजे बघा घातांक स्थानी आलं xy वजा xz प्लस yz मायनस xy प्लस xz मायनस yz. हा आता पहा काय होते, ह्या प्लस xy ला हे मायनस xy कॅन्सल, मायनस xz ला प्लस xz कॅन्सल आणि प्लस yz ला मायनस yz कॅन्सल. म्हणजे अंशामध्ये झिरो राहते पहा, झिरो. xy वजा xy म्हणजे झिरो. आणि आपण मगाशी घातांकाचा एक नियम पाहिलेला आहे. जर घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर किती असतं? 1 असतं. या नियमानुसार या घातांकित संख्येची व्हॅल्यू किती आली? 1. मग बघा या ठिकाणी स्वाध्याय 10.2 मध्ये 1 आहे. पर्याय क्रमांक किती आहे? तर 3 आहे. पर्याय क्रमांक 3. मग सर्वांना हे उदाहरण समजले का? हॅलो, रिप्लाय द्या. समजले का? हॅलो, हो सर. हो सर. हो सर. हा ओके. हा प्रश्न आपण दुसरा पाहूया. बघा 0 पॉइंट, आता किती झिरो आहेत मोजतो मी. 1 2 3 4 5 6 7 8. 8 वेळा झिरो लिहितो. 1 2 3 4 5 6 7 8. 3 आणि 3 6 आणि 2 8. पुन्हा 2 आणि 7. आता इज इक्वल टू 0.27 गुणिले 10चा x
गुणिले 10चा x घातांक. तर x ची किंमत काय असेल? आता हे सोडवल्या तुमच्या लगेच लक्षात पण आलं असेल बऱ्याच जणांच्या. आता ही किंमत पहा, इथं 0.27 आहे. काय आहे? 0.27. म्हणजे 0 आणि 2 च्या मध्ये दशांश चिन्ह आहे बघा इथं. 0 आणि 2 च्या पुढे दशांश चिन्ह आहे इथं. मग मी इथं 0.27 लिहितो. हा 10चा कितवा घातांक येणार? किंवा असं करूया, ह्याला कितीनं भागल्यानंतर वरचं उत्तर येईल? तर हे खाली लिहितो मी. आता इथं जर दशांश चिन्ह द्यायचं म्हटलं तर बघा कितीनं भागायचंय? किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 शून्य म्हणजे 10चा 8वानं भागावं लागेल. या संख्येनं भागावं लागेल. मग 10चा 8वा घातांक जर वर आला तर तो चिन्ह बदलून -8 होणार. आता या बाजूचा आणि या बाजूचं जर तुम्ही कंपॅरिझन केली तर लक्षात येईल तुमच्या 0.27 समान भाग आहे. 10चा x 10चा -8 म्हणजे पाया समान आहे. म्हणजे x ची किंमत काय येणार बघा? -8 अशी येणार आहे. x ची किंमत काय येणार आहे? तर -8 अशी येणार आहे. आणि -8 हा पर्याय क्रमांक 2 आहे. -8 हा पर्याय क्रमांक 2 आहे. यानंतर प्रश्न तिसरा, -5/7 आणि कंसाचा घातांक -8 या घातांकी संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? या घातांकित संख्येची तुम्हाला गुणाकार व्यस्त संख्या विचारलेली आहे. गुणाकार व्यस्त संख्या कोणती? आता आपण याचा गुणाकार व्यस्त करूया. मी सांगितलंय हाय अशी संख्या आपण छेदामध्ये लिहायची. अंशामध्ये 1 लिहा. म्हणजे 1 छेदामध्ये -5/7 चा घातांक -8. मग हा पर्याय बघा कुठं दिसतोय का? 4 पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आणि हीच संख्या जर आपण अंशामध्ये आणली तर काय होणार आहे? -8चा +8 होणार आहे. मग हा पण पर्याय बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. हा पर्याय क्रमांक 3 आहे आणि हा पर्याय क्रमांक 4 आहे. तिथे सांगितलं बघा 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 असं दोन्ही पर्याय आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा, 13 बरोबर 2चा घातांक x अधिक 2चा घातांक y अधिक 2चा घातांक z. तर x अधिक y अधिक z बरोबर किती? तर x अधिक y अधिक z बरोबर किती? आता इथं बऱ्याच जणांच्या लक्षात पण आलं असेल 13 2च्या घातांकाची बेरीज घ्यायची. आता 2चं 3 घातांक हा 8 आहे. 2चा 2 घातांक म्हणजे वर्ग हा 4 आहे. आणि 2चा 1 घातांक हा 2 आहे. आणि 2चा 0 घातांक हा 1 आहे. बेरीज
13 येण्यासाठी आपण 8 अधिक 4 12 आणि 12 अधिक 1 13 अशा पद्धतीनं त्याचं काय केलेलं आहे विभाजन केलं आहे. आता पहा 8 म्हणजे काय येणार 2 चा तिसरा घातांक म्हणजे 2 चा घन. 4 हा काय आहे 2 चा वर्ग आहे आणि 1 हा काय आहे 2 चा शून्य घातांक आहे. आता याच्याशी तुलना करा बघू. मग x ची किंमत मिळवा. इथं 2 चा घन आहे आणि इथं 2 चा x आहे. म्हणजे x ची किंमत किती मिळाली? तर 3 मिळाली. इथं 2 चा वर्ग आणि इथं 2 चा y म्हणजे y ची किती मिळाली? तर 2 मिळाली. आणि इथं 2 चा z आणि 2 चा 0 म्हणजे z ची 0 मिळाली. आता आपल्याला x, y, z ची बेरीज करायची बघा इथं. तर x ची किंमत आपण 3 टाकली, y ची किंमत 2 टाकली आणि z ची किंमत 0 टाकली. तर बघा किती ती बेरीज 3 आणि 2 5, 5 आणि 0 5. बघा 5 पर्याय आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. 3 चा घातांक x बरोबर 27 चा घातांक y बरोबर 9 चा घातांक z आणि बरोबर 729. तर x, y, z यांचा गुणाकार आणि त्याचा घातांक 3/2 याची व्हॅल्यू किती? बघा आता इथं 3 चा x आहे. इथं 27 चा काय आहे? y आहे. आणि पुढे 9 चा काय आहे? z आहे. आणि या सगळ्यांची किंमत 729. आता आपण एक क्रमाने घेऊया. हे 1 नंबरला 3 चा घातांक x आहे. आणि त्याची किंमत आपण 729 घेऊन बघूया. 3 चा घातांक x बरोबर 729. 3 चा घातांक x बरोबर 729. आता 3 चा जर तुम्ही गुणाकार केला 6 वेळा तर बघा काय येते उत्तर. 3 चा मी 6 वेळा इथं बाजूला गुणाकार करतो. अगोदर ह्या 3 चा 3 वेळा गुणाकार केला तर 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 येते. तसं इथं 3 चा 3 वेळा गुणाकार केला तर 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. आणि 27 चा जर वर्ग केला तर तो 729 येतोय. 3 चा 6 वेळा गुणाकार म्हणजे 3 चा घातांक 6 ची किंमत 729. 729 च्या पुढे मी काय लिहितो 3 चा 6वा घातांक. आता ह्या दोघांचा पाया कसा आहे? समान आहे. मग घातांक समान असणार. म्हणजे x ची किंमत काय येणार? 6. x ची किंमत काय येणार? 6. त्यानंतर आता हे घेतो 27 चा घातांक y बरोबर 729 आणि y ची किंमत आपण निश्चित करूया. इथे मी लिहितो 27 चा घातांक y बरोबर 729. आता मगाशी आपण पाहिले 729 म्हणजे 27 चा काय आहे? वर्ग आहे. आता ह्या दोघांची कंपॅरिझन करा. पाया समान आहे म्हणजे घातांक समान असणार. इथं y ची किंमत किती आली? तर 2 आली. y ची किंमत किती आली? तर 2 आली.
आता राहिली झेडची. आता हे घेऊया, हे बरोबर हे, म्हणजे 9चा घातांक झेड बरोबर 729. आता तुम्हाला घनपाठ आहे तुमचं, 9चा घन हा 729 असतो. मग बघा इथं पाया समान आहे म्हणून हा घातांक समान असणार, म्हणजे झेडची किंमत किती आली तर 3 आली. आणि मग विचारलंय काय, एक्स वाय झेडच्या गुणाकाराचा 3/2 घातांक. आपण एक्स ची किंमत 6 टाकू, वाय ची 2 टाकू आणि झेडची 3 टाकूया आणि त्या तिघांच्या गुणाकाराचा घातांक 3/2 घेतो. आता 6 दुनी 12 आणि 12 त्रिक 36, म्हणजे 36चा घातांक 3/2 होणार. आता इथे एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात घ्या, वर 3 आहे म्हणजे तिसरा घातांक म्हणजे घन आहे आणि खाली छेदात 2 आहे म्हणजे वर्गमूळ. मग आपण काय करूया, अगोदर 36चं वर्गमूळ काढूया. मग 36चं वर्गमूळ किती आलं 6 आणि त्याचा घन घेऊया आणि मग 6चा घन आपला सर्वांचा पाठच आहे 216. बघा 216 हा पर्याय आहे का, आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं. सर्वांना समजले का रे? हॅलो, हे उदाहरण सर्वांना समजले का? हो सर. हो सर. ओके. आता हा आपला स्वाध्याय 10.2 पूर्ण झाला. आता स्वाध्याय 10.3 घेऊया. स्वाध्याय 10.3 त्यातला प्रश्न क्रमांक 1. बघा, a चा घातांक 1/3 गुणिले a चा घातांक 1/4 गुणिले a चा घातांक 1/5. आता छेद घेतो. छेदामध्ये a चा घातांक 1/4 गुणिले a चा घातांक वजा 2/3 गुणिले 1/, a चा घातांक 1/25. बघूया आपण याचं उत्तर सॉल्व्ह करूया. आता इथं पण बघा पाया समान आहे, इथं ए आहे, इथं ए आहे, इथं ए आहे, म्हणजे कुठला नियम वापरायचा, ए चा m गुणिले ए चा n, मग m आणि n ची काय होणार बेरीज होणार. हा नियम इथं आपण वापरूया. आता 3 घातांकित संख्येचा पाया समान आहे, मग तिघांच्या घातांकाची बेरीज लिहितो मी, म्हणजे काय होणार 1/3 अधिक 1/4 अधिक 1/5. आता छेदामध्ये हा फक्त काय करूया, वर घेतल्यावर काय होणार आहे, हा वर आल्यावर हा छेदामध्ये जो आहे तो वर आल्यावर काय होणार वजा होणार, म्हणजे वजा 1/25 होणार. आता छेदामध्ये सुद्धा पाया समान आहे, त्यामुळे हे सुद्धा बेरीज होणार, म्हणजे 1/4 बेरीज आणि वजा ह्याच्या शेवटी वजाच येणार, मग वजा 2/3 बेरीज वजा म्हणजे वजा 1/25 वजा 1/25. हा, आता हे सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू ए, आता इथं 3 आहे, इथं 4 आहे आणि इथं 5 आहे. 3, 4 आणि 5 जर लसावी काढला
बघा आपण मोठ्या संख्येवरून लसावी शोधूया. 5ला 3 4 न भाग जात आहे. मग 5 दोन्ही 10 नाही जात. 5 त्रिक 15 नाही जात. 5 चौक 20 5 5 25 5 30. बघा 30ला 3 न जाते. 3 10 30 4 न जातोय का? नाही जात. मग वाटतंय 60 येतोय 60. 3 4 आणि 5 जर लसावी केला तर तो 60 येतोय. मग 60 छेद करून घ्यायचा आहे. मग छेद 60 करण्यासाठी कशानं गुणावं लागतंय बघा. इथे कितीनं गुणूया म्हणजे 60 येईल छेद 20. मग अंशाला सुद्धा 20. इथं 60 येण्यासाठी 15 न गुणूया. मग इथं पण 15 आणि इथं 12 न गुणूया. 12 पंचे 60 आणि छेदाला 12 न गुणल्यावर अंशाला पण 12. मग बघा इथं 60 आला गुणाकार. इथं पण 15 चौक 60 आला आणि इथं पण 12 पंचे 60 आला. म्हणजे छेद 60 आला. आता अंशाची बेरीज करावी लागली. 20 आणि 15ची बेरीज 35 आणि 35 आणि 12ची बेरीज 47. म्हणजे ए चा घातांक काय आला पहा इथं 47/60 आला. आता छेदामध्ये सुद्धा ए हा काय आहे पाया समानच आहे. आता घातांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघूया. आता 5 4 3 आणि 25 या तीन संख्यांचा आपल्याला लसावी जर काढला तर तो 300 येतोय 300. मग 300 येण्यासाठी इथे 4ला कितीनं गुणावं लागेल रे? मग ते 75 न गुणावं लागेल. मग छेदाला 75 न गुणल्यावर अंशाला पण 75 न गुणूया. आता इथं 3ला कितीनं गुणल्यानंतर 300 येणार 100 न. अंशाला पण 100 न गुणूया. 25ला कितीनं गुणल्यानंतर 100 येईल 12. वर पण 12 न गुणूया. आता बघा 75 गुणिले 4 300, 100 गुणिले 3 300 आणि 25 गुणिले 12 300. म्हणजे छेद 300 आला. आता अंशामध्ये बघा 75 एके 75 बेरीज मी बाजूला करतो. इथे 100 आणि 2चा गुणाकार किती 200 आणि इथं 12 आणि 1चा गुणाकार किती 12. या तिघांची काय करूया आपण बेरीज करूया. मग ते 287 ती बेरीज किती ते 200. पुन्हा एकदा चेक करा बरोबर आहे की चुकीचं आहे. 1/4 हा मी चुकून 1/3 1/4च आहे बरोबर आहे. 1/4 पुढं वजा 2/3 आणि वजा 1/25. इथं वर 75 न गुणलं इथं वजा 200 आणि इथं वजा हा इथं वजा बाकी आहे बरोबर आहे. इथं आपण मधलं चिन्ह विचारात घेतलं होतं. म्हणजे इथं काय येणार इथं मी लिहितो 75 वजा 200 आणि वजा 12 असे येणार. आता बरोबर इथं वर ए चा घातांक आहे 47/60 आणि छेदामध्ये ए चा घातांक बघा 75 वजा 200. मग इथं 200 न 75 वजा केल्यावर 125 येणार आणि मोठ्या संख्येची न वजा म्हणजे वजा 125 आणि त्याच्याबरोबर वजा 12. आता समान चिन्ह असल्यावर बेरीज करायची. मग 125 आणि 12 137 आणि चिन्ह वजा म्हणजे वजा 137 येते मला वाटते. इथं अंशात काय येते वजा 137 आणि छेद हा किती आहे 300 आहे. मग आता अंशातील ए चा घातांक आहे 47/60. आता छेदातलं जे ऋण चिन्ह आहे घातांक ऋण आहे तो वर आल्यावर धन होणार म्हणजे 137/300 होणार. आता इथं पाया समान आहे मग आपण घातांकांची बेरीज करूया.
म्हणजे 47/60 अधिक 137/300. आता इथे छेद समान करूया. ह्या 60ला कितीने गुणल्यानंतर 300 येईल 5 न. मग छेदाला 5 न गुणल्या अंशाला पण 5 न गुणायचं. बघा छेद समान आला. इथं 300 आला, इथं 300 आला. आता वर लिहितो. मग 47 आणि 5चा गुणाकार. 5 7 35 7ला 3 5 20 आणि 3 23 235 आणि अधिक पुढे 137 आणि छेदामध्ये 300. आता अंशातील जर बेरीज केली 7 आणि 5 12 चला 1 3 2 6 आणि 1 7 2 1 3 372 आणि छेदामध्ये 300. 372 छेद 300 ला पुन्हा आपण अतिसंक्षिप्त रूप देऊया. आता बघा कशाने भाग देतो ह्यांना. 3 न भाग देतोय का बघा अगोदर. 3 न 3 1 3 आणि पुन्हा त्याच्यावर 2 0 3 1 3 3 2 6 आणि 3 4 12 वर 124 आणि खाली 100. आता पुन्हा 4 न जातोय बघा. 4 2 8 4 5 20 4 3 12 आणि 4 1 4 म्हणजे a चा घातांक 31/25 येतोय. a चा घातांक 31/25 असा पर्याय क्रमांक 4 आहे पहा. पर्याय क्रमांक 4. आता ह्या गणितामध्ये थोडं आकडेमोड जास्त करावी लागते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. वर्गमुळात x आणि त्याचा घातांक 3/5 गुणिले वर्गमुळात x आणि त्याचा घातांक 2/5 अधिक 2 वर्गमुळात x छेद 2 कंसामध्ये वर्गमुळात x त्याचा घातांक 2/3 गुणिले वर्गमुळात x त्याचा घातांक 1/3 अधिक वर्गमुळात x. बघूया आपण हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता इथं बघा पाया समान आहे. पाया समान असल्यावर आणि मध्ये गुणाकार चिन्ह असल्यावरची बेरीज होणार. म्हणजे कोणतं सूत्र वापरलं. a चा m गुणिले a चा n बरोबर a चा m अधिक n हा नियम वापरला. या नियमानुसार पाया वर्गमुळात x कॉमन घ्या आणि घातांकांची बेरीज करूया. म्हणजे 3/5 अधिक 2/5 आणि पुढचं 2 स्क्वेअर रूट ऑफ x आहे. आता छेद बघा इथं पण पाया समान आहे. वर्गमुळात x वर्गमुळात x हे मी 2 तसंच देतो आणि ह्या वर्गमुळात x मध्ये गुणाकार चिन्ह नसल्यामुळे इथं सुद्धा वरची बेरीज होणार. म्हणजे 2/3 अधिक 1/3 होणार आणि त्याच्या पुढे वर्गमुळात x. आता इथं बघा छेद समान आहे. इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. मग अंशाची बेरीज करून बघा. 3 आणि 2 ची बेरीज 5 आणि 5 भागिले 5 5 ला 5 कॅन्सल होते. म्हणजे इथं वर्गमुळात x च राहते आणि त्याच्या पुढं
त्याच्यामध्ये 2 वर्गमुळात x ऍड करतो, मिळवतो. आता छेदामध्ये पहा, इथं पण छेद समान आहे. मग ह्या 2 आणि 1 ची बेरीज 3 आणि 3 भागिले 3 1. 1 नाही लिहिलं घातांक स्थानी तरी चालतं. म्हणजे इथं 2 वर्गमुळात x आणि पुढे वर्गमुळात x. आता वरची बेरीज करून बघा. 2 आणि 1 3 वर्गमुळात x आणि खालची बेरीज 2 आणि 1 3 वर्गमुळात x. आता अंशाला छेद गेला, उत्तर किती आलं? 1. पर्याय क्रमांक 1. आता तुम्हाला इथं 2 अचूक पर्याय निवडायचा आहे. मग एक ऑप्शन आहे पहा, ते पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आणि जर पहिला पर्याय पाहिला तर तो असा आहे बघा, वर्गमुळात x चा घातांक 0 आणि घातांकाच्या नियमात जर वापर केला तर ह्याची पण किंमत 1 येते, लक्षात ठेवा. म्हणजे याचं 2 पर्याय, पर्याय क्रमांक 1 पण बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 2 पण बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, जर 109 बरोबर 3 चा घातांक a अधिक 3 चा घातांक b अधिक 3 चा घातांक c आणि विचारले a अधिक b अधिक c बरोबर किती? a प्लस b प्लस c इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा आता 109, आता तुम्हाला सगळं हे त्या दिवशी मी लिहून दिलं होतं बघा. 3 चा शून्याची किंमत 1 असते, 3 चा 1 घातांकाची किंमत 3 असते, 3 चा 2 घातांक म्हणजे 3 चा वर्ग 9 असतो, 3 चा घन म्हणजे 3 चा 3 वेळा गुणाकार केला तर तो 27 असतो, 3 चा चौथा घातांक म्हणजे 27 आणि 3 चा गुणाकार 81 असतो. आता ह्या ज्या 3 च्या घातांकाच्या किमती आहेत त्यात कुणाची बेरीज 109 येईल बघा. एक आपल्याला अंदाज करता आला पाहिजे. मला वाटतं 81 घेऊया, पुन्हा 27 पण घेऊया. आता किती ती 81 आणि 27 ची बेरीज 108 आणि त्यात पुन्हा 1 मिळवूया, म्हणजे बरोबर बेरीज 109 येते. आता 81 म्हणजे 3 चा चौथा घातांक, पुन्हा 27 म्हणजे 3 चा घन आणि 1 हा 3 चा शून्य घातांकाची किंमत आहे. आता ह्या दोघांची जर कंपॅरिझन तुम्ही केली तर तुम्हाला एबीसीच्या किमती मिळतील पहा. मग ए ची किंमत किती आली तर 4, बी ची किंमत किती आली 3 आणि सी ची किंमत 0. आणि मग आपल्याला एबीसी ची काय विचारलेली आहे बेरीज. मग मी इथे लिहितो ए अधिक बी अधिक सी. ए च्या जागेवर 4 अधिक बी च्या जागेवर 3 आणि सी च्या जागेवर 0 आणि ह्या सगळ्यांची बेरीज किती आली 7. म्हणजे चौथ्याचं उत्तर ए अधिक बी अधिक सी. तिसरा प्रश्न आहे, सॉरी तिसरा. तिसऱ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आता पुढचा प्रश्न चौथा. तीन चा घातांक 0, एकच मिनिट, 3 चा घातांक 3 गुणिले 3 चा घातांक 0 आणि ब्रॅकेट मध्ये 5 चा घातांक 0 वजा 3 याची किंमत तुम्हाला विचारलेली आहे. आता हे सोडवत असताना 3 चा घन सर्वांना माहित आहे. 3 चा घन किती तर 27. 3 चा 0
आपला नियम काय, ए चा 0 बरोबर 1, घातांक 0 असलं की त्याचं उत्तर 1 असतं, मग इथे 1 लिहितो. पुन्हा 5 चा 0 1 आणि पुढे वजा 3, मग 27 गुणिले 1. आता इथे जर सोडवलं तर एकाचं चिन्ह धन आहे आणि एकाचं चिन्ह ऋण आहे, अशा वेळेस वजाबाकी करायची. 3तून 1 गेलं 2 आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. आता 1 नाही लिहिलं तर चालतंय, कारण 1 न गुणल्यानंतर काय बदल होत नाही संख्येत. मग 27 दुनी 54 आणि चिन्ह कुठलं, वजा. मग वजा 54 हा पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतोय बघा. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5, वजा 3 चा चौथा घातांक आणि दुसऱ्या बाजूला आहे वजा 2 चा चौथा घातांक आणि मध्ये योग्य चिन्ह लिहा. आता पर्याय लिहून देतो. पहिल्या पर्यायात विचारलंय पेक्षा मोठे, दुसऱ्या पर्यायामध्ये पेक्षा लहान, तिसऱ्या पर्यायामध्ये बरोबर आणि चौथ्या पर्यायामध्ये यापैकी एकही नाही. यापैकी नाही म्हणतो मी. बघूया कुठला पर्याय येतोय. आता ऋण संख्येचा घातांक जर सम मध्ये असेल तर ते उत्तर धन मध्ये असतं. मग आता 3 चा 4 वेळा गुणाकार करून बघा. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक काय ते 81. किती ते 81. तिथं पण ऋणाचा घातांक 4, 4 ही समसंख्या आहे आणि घातांक स्थानी जर समसंख्या असेल तर धनच असतो घातांक. मग 2 चा 4 वेळा गुणाकार करून बघा. 2 दुनी 4, 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16. 2 चा किती वेळा गुणाकार आहे, 4 वेळा. 2 दुनी 4, 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16, बरोबर आहे. आता यात 81 मोठं आहे, म्हणजे वजा 3/4 मोठं, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, जर 0.1993 भागिले 1000, आता 1000 भागायचं म्हणजे 3 घर आपल्याला डावीकडे सरावं लागतं. मग त्याने डायरेक्ट हे उत्तर दिले 1993 गुणिले 10 चा वजा 7वा घातांक. तर 199.3 भागिले 10,000 एकावर 4 शून्य बरोबर 1993 गुणिले टिंब 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 या पद्धतीने. आता पर्याय पण या ठिकाणी मी लिहून देतो. 10 चा घातांक वजा 4, दुसरा पर्याय आहे 10 चा घातांक वजा 2, तिसरा पर्याय आहे 10 चा घातांक वजा 5 आणि चौथा पर्याय आहे 10 चा घातांक वजा 7. बघा, हे 6 नंबरचा प्रश्न आहे. आता मी डायरेक्ट जे विचारले त्याची डावी बाजू लिहितो. 199.3 भागिले किती आहे, भागिले म्हणजे मी असं लिहू शकतो छेदामध्ये 10,000. आता मला सांगा 10,000 म्हणजे 10 चा कितवा घातांक. 100 म्हणजे 10 चा वर्ग असतो, म्हणजे एकावर जेवढं शून्य आहे तेवढा घातांक. मग एकावर 4 शून्य आहेत, म्हणजे हा 10 चा चौथा घातांक आला. आता इथंच मी काय करतो, इथं उजव्या साईडला 1993 विचारलंय. मग इथे 1993 करण्यासाठी 1993 ला जर 10 न भागलं तर काय येणार आहे,
एक दशांश चिन्ह डावीकडे म्हणजे 199.3 बरोबर आहे. म्हणजे 199.3 ची फोड मी काय केली 1993/10 आणि छेदामध्ये त्याला 10चा 4था गुणूया. आता ह्याचा घातांक दिला म्हणजे 1 आहे. आता छेदामध्ये पाया समान आहे पहा. त्यामुळे घातांकाची बेरीज होणार. मग 4 आणि 1 काय येणार 5 येणार. मग 1993 गुणिले आता खाली जे अधिक 5 आहे ते वर आल्यावर काय होणार तर वजा 5 होणार. 1993 गुणिले 10चा वजा 5 बघा कुठे दिसते का 10चा वजा 5 हा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. साफ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 7. जर चौकटी कंस त्यामध्ये कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंस आणि त्यात पुन्हा साधा कंस 25चा घातांक वजा 3 आणि साध्या कंसाचा घातांक 5 पुन्हा महिरपी कंसाचा घातांक 0 आणि चौकटी कंसाचा घातांक 13 आणि बरोबर x आणि विचारले तर x बरोबर किती तर x बरोबर प्रश्नचिन्ह. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा आपला घातांकाचा नियम काय आहे a चा 0 बरोबर 1. पाया कोणताही असू द्या घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 असतं. अगदी या नियमानुसार मी हा जो कर्ली ब्रॅकेट आहे का नाही कर्ली ब्रॅकेट ह्याला मी a मानतो. ह्याला काय म्हणतो मी a आणि ह्या a चा घातांक 0 आहे. मग मी सांगितलं ना a चा घातांक 0 ची किंमत किती असते 1 असते. या नियमानुसार ह्या पूर्ण चौकटी ब्रॅकेटची किंमत 1 येते पहा 1. त्या पूर्ण चौकटी ब्रॅकेट मध्ये आज जी काय आहे त्याची किंमत 1 येते. मग 1 चा 13वा घातांक बरोबर x. मग 1 चा कितीही वेळा गुणाकार केला तरी उत्तर 1च असतं. म्हणून याचं उत्तर 1. बघा आहे का पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आज आपण घातांकाचं 8 नियम आणि घातांकाच्या 8 नियमावर आधारित आपण स्वाध्याय 10.2 आणि स्वाध्याय 10.3 मधील 5 अधिक 7 12 प्रश्न सोडवलं. खरं तर मी सोडवत असताना तुम्ही सुद्धा वहीमध्ये जर लिहिलं तर तुम्ही पुन्हा डबल लिहिण्याचा वेळ वाचेल. नुसतं पाहून चालणार नाही तर त्याचा सराव आपण वहीमध्ये करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडं नोट स्वरूपामध्ये काहीतरी असायला हवं. ठीक आहे. आणि काल मी ऑनलाईन टेस्ट पाठवली नव्हती तुम्हाला पहा. साधारणतः 1-2 दिवसानंतर पुढच्या टेस्ट 2-3 फक्त टेस्ट राहिल्यात. मी ह्या आठवड्यात सर्व पाठवून तुम्हाला देतो. आणि इथून पुढे रोज संध्याकाळी तुम्हाला एक PDF रात्री ज्या पद्धतीनं पाठवली त्या पद्धतीनं बुद्धिमत्तेची पाठवणार आहे. संध्याकाळी आपण साधारणतः 8 ते 9 या वेळेमध्ये ती सॉल्व्ह करून मी 9 वाजता तुम्हाला उत्तरसूची ग्रुपवर पाठवेन. त्यानुसार तुम्ही तपासून मला मार्क पाठवायचे. ठीक आहे. काय अडचण नाही? हा बोला. त्रिकोणी संख्या म्हणजे कशा संख्या? त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोणामध्ये लिहिता येणाऱ्या संख्या. एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट. कसं होतं तुम्ही काही जण उशिरा जॉईन झाल्यामुळं तुम्हाला ते त्रिकोणी संख्या माहित नाहीत. बघा समजा एक टिपकं आहे. पुन्हा ही खाली 2 टिपकं वाढलं. पुन्हा टिपकं किती झालं 3 वाढलं. पुन्हा हे 3चं पुन्हा हे 4चं म्हणजे इथे किती टिपका आला 1. इथे किती आहेत 3. इथे किती टिपकं आहेत 6. हे किती टिपकं आहेत 10. आता मला सांगा इथे कितीनं वाढ झाली रे 2 न
इथे किती वाढ झाली 3 न, इथं 4 न, मग 5 न, एक न वाढवत जायचं. 10 आणि 5 किती 15, 15 आणि 6 21, पुन्हा 7 मिळवा, पुन्हा 8 मिळवा, पुन्हा 9 मिळवा, 10 मिळवा, पुन्हा 11 मिळवा, 11 मिळवल्यावर किती येणार 66, पुन्हा 12 मिळवा 78, पुन्हा 13 मिळवा 91. यांना एवढ्या पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत. मोजा किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या असतात? किती आल्या मग 13 13. 13. बरोबर आहे ना? अजून हो काय सर. अडचण? आता विचारलं समजा 5वी त्रिकोणी संख्या कोणती? तर काय करायचं तुम्ही n ची किंमत 5 टाकायची आणि त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र काय सांगितलं तुम्ही तुम्हाला n कंसात n अधिक 1 चे 2. मग n ची किंमत 5 टाकली तर 5 आणि पुढे 5 अधिक 1 6 आणि भागिले 2, मग 5 30 आणि 30 च्या मग किती 15. बघा इथं 5वी त्रिकोणी संख्या 1 2 3 4 आणि 5. 5वी त्रिकोणी संख्या किती ती 15. किंवा याच्या उलट विचारलं 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता त्रिकोणी संख्येवरनं पाया करताना त्याची दुप्पट करायचं होतं. 55 ची दुप्पट किती 110. 110 कुठल्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे 10 आणि 11. मग त्यातील लहान संख्या हा पाया असतो. मग पाया किती आला 10. समजलं का? हो सर. ठीक आहे. बस करूया. ओके बाय.